आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींमध्ये असलेला आत्मविश्वास, मेहनत आणि नवकल्पनांचा विचार पाहून मन भारावून गेले आहे. अशीच उत्तुंग प्रगती करत रहा आणि आपल्या संस्थेचे नाव उंचवत रहा, असे मत विजयलक्ष्मी प्रकाशराव आंबेडकर यांनी व्यक्त केले. त्या राधानगरी तालुक्यातील शहीद महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभात त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या. शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील, पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, माननीय वंदना जाधव आणि राधानगरीच्या पोलीस उपनिरीक्षक प्रणाली पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आणि 1000हून अधिक मुलींच्या जल्लोषपूर्ण सहभागात शहीद वीरपत्नी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. याप्रसंगी विशेष उपस्थित असलेले संस्थेचे मुख्य मार्गदर्शक शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील म्हणाले, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्लेसमेंट, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये राज्यस्तरावर भरारी, सामाजिक कार्यात आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रात अतुलनीय काम असे अनेक मानदंड स्थापित करण्याचे काम केवळ 6 वर्ष वयाच्या शहीद वीरपत्नी महाविद्यालयाने केलेलं आहे. खेडोपाड्यातील वाड्या वस्तीमधील मुलींनी हा चमत्कार केला आहे. आपण कोण आहात, समाजाला काय देणं लागतं हे शहीद शिक्षण प्रसारक मंडळ विद्यार्थ्यांना शिकवते आणि विद्यार्थ्यांकडून करून घेतं. याचं उदाहरण म्हणजे आमच्या संस्थेने 25,000हून अधिक झाडं लावली आहेत व त्याचे पालनपोषण करतात. संस्थेच्या पुढाकाराने पर्यावरण संवर्धन केंद्र पाल भुदरकड येथे सुरू करण्याचा मानस आहे. हे केंद्र जागतिक पातळीवर पर्यावरण प्रेमीसाठी एक महत्त्वाचे आकर्षक ठरेल. जगभरातील अभ्यासक आणि पर्यटक या केंद्राला भेट देतील आणि पर्यावरण रक्षणाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची प्रेरणा घेतील, असे प्रतिपादन डॉ. जगन्नाथ पाटील यांनी केले. यावेळी डॉ. राजेंद्र पारिजात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वीरपत्नी मालुताई मगदोम, पौर्णिमा कुलकर्णी, सतीश कुलकर्णी, प्राध्यापक सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, सोशल मीडिया जनजागृती, ध्येयनिश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर विद्यार्थिनींनी सुंदर सादरीकरण केले. युवा महोत्सव, विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धा, महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा, पारितोषिक विजेत्या विद्यार्थिनी, गुणवंत विद्यार्थिनींचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला आजी माजी विद्यार्थिनी, हितचिंतक, पालक, प्राचार्य स्नेहल माळी, प्राचार्य सिद्धता गौड, प्राचार्य बाबासाहेब कांबळे, प्राचार्य सरिता धनवडे आणि शैक्षणिक माध्यम सांस्कृतिक विश्वातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्राध्यापक अश्विनी कांबळे यांनी जबाबदारी पाहिली. सूत्रसंचालन प्राध्यापक शुभांगी भारमल, प्राध्यापक दिग्विजय कुंभार यांनी केले, तर आभार प्राध्यापक तेजस्विनी परबकर यांनी मांडले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.